बातमीपत्राच्या सुरुवातीलाच पाहूयात एक ब्रेकिंग न्यूज। शेतकरी कर्जमाफीसाठी 20,000 कोटींची विशेष तरतूद करण्यात येणार असल्याची माहिती अधिवेशनामध्ये मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे। याच अधिवेशनात पुरवणी मागण्यांमध्ये तरतूद करण्यात येणार आहे। मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेमध्ये हे आश्वासन दिलेले आहे। शेतकरी कर्जमाफीवरून विरोधक आक्रमक झालेले अधिवेशनामध्ये पाहायला मिळतात। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी राजू सोनावणे यांच्याकडून। राजू, कर्जमाफीसाठी 20,000 कोटींची तरतूद करणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिलेली आहे। काय माहिती आहे तुमच्याकडे? शेतकरी कर्जमाफीसाठी जे आहे ते मुख्यमंत्र्यांनी 20,000 रुपयांच्या पूर्ण मागण्यांची जे आहे त्या मागण्या सादर केलेल्या आहेत। कर्जमाफीसाठी पाहतो आपण छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 अशा प्रकारची योजना तयार केली आहे आणि त्यासाठी 20,000 कोटी रुपयांच्या ज्या काही पूर्ण मागण्या आहेत त्या सादर केलेल्या आहेत। आतापर्यंतच्या इतिहासात ह्या सगळ्यात जास्त मोठ्या पूर्ण मागण्या म्हणावं लागेल। आता याच माध्यमातून जे आहे ते शेतकऱ्यांची कर्जमाफी जी आहे ती होणार आहे। आज सकाळी ज्यावेळेस विधानसभा सुरू झाली विरोधक पुन्हा एकदा आक्रमक झाले होते। पहिल्याच दिवस होता आणि पहिल्या दिवशी आहे ते विरोधक आक्रमक होता। त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी निवेदन केलं आहे। पुरवण्या मागण्या ज्या आहेत त्या सादर केलेल्या आहेत जवळपास 20,000 कोटी ज्या आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी सरकार सकारात्मक आहे आणि पुढची कारवाई चालू आहे असं म्हणावं लागेल। कारण काल मुख्यमंत्र्यांनी सुद्धा स्पष्ट केलं होतं का जे काही कर्जमाफीसाठी अर्ज लागणार आहे ते 25,000 केंद्र उभी केलेले आहे। या केंद्रांच्या माध्यमातून कर्जमाफीसाठी अर्ज मागवणार आहे आणि त्याच प्रकारचे आज सुद्धा घोषणा केलेली आहे। त्यामुळे काही दिवसातच शेतकऱ्यांची कर्जमाफी होण्याची शक्यता आहे। धन्यवाद राजूजी आपण दिलेल्या माहितीबद्दल। अधिवेशनामध्ये कर्जमाफीवरून विरोधक आक्रमक झालेले असताना शेतकऱ्यांसाठी 20,000 कोटींची तरतूद करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे आणि या सगळ्याचा फायदा आता पुढील काळामध्ये शेतकरी कर्जमाफीसाठी होणार असल्याचं दिसून येत आहे।